हॅलो आणि नमस्कार. तर माझ्या वडिलांनी गेले 35-40 वर्षे पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून काम केलेलं आहे आणि लहानपणापासूनच मी त्यांच्यासोबत अनेकदा व्हिजिटला गेलेले आहे. तर आज मी त्यांच्यासोबत दिव्यागरला आलेले आहे. एक आजारी गायीच्या उपचारासाठी. तिला ताप होता आणि नेहमीप्रमाणे बाबा तिच्या सेवेसाठी आलेले आहेत. मी आज हा व्हिडिओ शूट करते आहे कारण की लोकांपर्यंत त्यांच्या कामाची एक छोटीशी झलक पोहोचवण्यासाठी. पण माझे पप्पा नेहमी एक गोष्ट म्हणतात, आज तुझ्याकडे मोबाईल आहे, तू हे सगळं दाखवू शकतेस, पण मी ही सेवा आज नाही कित्येक वर्षांपासून करत आहे. आणि खरंच आहे, आज आपण रील्सच्या माध्यमातून 1 मिनिटात किंवा 2 मिनिटात जी दृश्य दाखवू शकतोय, पण त्यामागचे कष्ट, रात्र अपरात्री केलेले प्रवास, पावसात दराखोऱ्यात जाऊन केलेली सेवा, हे सगळं कॅमेऱ्यात कधीच पूर्ण दिसू शकणार नाही. मला नेहमी असं वाटतं की मी जे काही कॅप्चर करते ते त्यांच्या आयुष्यातील सेवेतला एक छोटासा भाग आहे. कारण काही माणसं ही प्रसिद्धीसाठी काम करत नाही, तर त्यांच्या मनात प्राण्यांविषयी प्रेम, माया, करुणा, ममता या सगळ्या गोष्टी भरलेल्या असतात. कॅमेऱ्यात आज फक्त काही क्षण कैद झालेले आहेत, पण माझ्या वडिलांनी केलेली सेवा आणि त्यांचे कष्ट, मुक्या प्राण्यांवरील प्रेम हे कोणत्याच व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे मी दाखवू शकणार नाहीये. आणि समाजसेवा ही फक्त माणसांसाठीच नसते, मुक्या जीवांसाठी मनापासून उभं राहणं ही सुद्धा तितकीच मोठी सेवा आहे आणि ती माझ्या वडिलांकडून मी शिकली. शेवटी एवढंच सांगेन, मुक्या जीवांच्या डोळ्यातलं समाधानच काही माणसांच्या आयुष्यातली खरी कमाई असते.